नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे दारपुडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. दिनांक 12 मार्च 2026 रोजी कालिका माता यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे दारपुडीकरांचं. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ, तरुण वर्ग, दारपुडीकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ 12 मार्च एक आदत एक बैल मैदान नियोजन कसं आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, यात्रेचं मैदान आहे यावर्षी कसं नियोजन आहे? सालाबाद प्रमाणे यावर्षी आमचं 74वं वर्ष आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही हा आकडा घेत असतो. आणि ह्या वर्षीचं नियोजन असं आहे की एक आदत एक बैल, तारीख 12 मार्च आहे. बक्षीस ठेवलं आम्ही 51, 41, 31 आणि क्वार्टर फायनलला पण आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे 2-2 हजार रुपये. बर, मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार, शासनाच्या नियमानुसार होणार का? हो, नक्कीच नक्कीच. त्या कुठलाही नियम इथं डावलला जाणार नाही आणि ते आंतरराष्ट्रीय जे गाडा संघटना आहे त्याच्या नियमानुसारच हे मैदान होणार आहे. नक्कीच. बरं, आपल्या मैदानामध्ये काय ओळख, वशिला, पाहुणरावळा, गावची गाडी? नाही, तसलं तर काय, ते विसरूनच जातात. ते पहिले दिवस गेले, आता संपूर्ण समोर समोर दिसतंय म्हणताना वशिला हे वगैरे काही चालणार नाही. गाडी कमी जास्त आली, आपलं बक्षीस पूर्णपणे दिली जाणार का? गाडी बक्षीस हे पूर्ण द्यावंच लागणार आहे, कारण आम्ही जाहिराती तसं केलेलंच आहे की जी जरी गाड्या जरी कमी आल्या तरी जे बक्षीस आहे ते दिलं जाणारच. बरं, आता यात्रेचं मैदान आहे, फायनल आणि क्वार्टर फायनल विजेत्या बैलगाडी मालकाला काय सन्मान चिन्ह का ढाले असणार आहेत? डाले आहेत. क्वार्टर फायनल आणि फायनलला सुद्धा? फायनलला फक्त डाले आहेत, क्वार्टर फायनल फायनल नाही. क्वार्टर फायनलला बक्षीस 2-2 हजार रुपये आहे. नक्कीच. मित्रांनो, आदत बैल मैदान आहे, परंपरेचं मैदान आहे दारपुडीकरांचं. प्रत्येक वर्षी या मैदानाचं आयोजन नियोजन असते यात्रेला. वर्षात एकच मैदान असतं दारपुडीकरांचं. फायनल विजेत्या बैलगाडी मालकांना रोख रक्कम आणि मानाचे डाले आहेत. क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2000 असणार आहेत. क्वार्टर फायनल डाले नाहीत. मैदान संघटनेच्या नियमानुसार, शासनाच्या नियमानुसार जे आपले नियम आहेत त्या नियमाचं या ठिकाणी पूर्णपणे पालन केलं जाणार. त्यांनी सांगितलं ओळख, वशिला, पाहुणरावळा, गावची गाडी. आता तसलं बंदच झालंय, कारण ते चालतच नाही आता. कारण ते पहिलं चालत होतं की बाबा गावची गाडी एखादी फायनलला ठेवायची किंवा सेमीत घ्यायची किंवा बक्षात घ्यायची. आता तसलं काही चालत नाही. रितसर पळून जो 3 फेर पळून राहणार तोच फायनल या ठिकाणी पळणार. आपण जरा फाटीक देऊ. बरं, रानाबद्दल काय सांगा? या वर्षी रान नवीन घेतलेलं आहे, काय सांगाल? या वर्षी रान नवीनच घेतलेलं आहे, कारण ते जुनं रान होतं ते बागायती शेती झालेली आहे. बरोबर. त्यामुळे आता हे नवीन रान तयार आहे. नवीन रान बी चांगलं आहे. 700 फूट पल्ला आहे आणि रान चांगलं आहे. मित्रांनो, फाटी आता आपण ड्रोनच्या व्हिडिओत बघितले असतं सुरुवातीला. फाटी अंतरात चांगलं 14 फुटाचं अंतर आहे. आता अंतर आहे 700 फूट पल्ला आहे. रान नॉर्मल उराड आहे, जास्त पण नाही कमी नाही, मध्यम उराडीच रान आहे आणि पुढच्या बाजूला माळ रान आहे. त्यामुळे कुठं धोकादायक असं काय? बरं, आजूबाजूला कुठं विहीर, आड म्हणजे खड्डा खुड्डा मोठं धोकादायक आहे का? नाही, तसलं काय विहीर, पोल, इलेक्ट्रिक पोल वगैरे, झाडं वगैरे कुठं काही सुद्धा नाही. एकदम प्लेन आहे. बरं, आता हे ठिकाण नक्की इथं फाटी येण्यासाठी कुठल्या मार्ग याला लागणार? कुठलं मार्ग आहे यासाठी? 2-3 मार्ग आहेत. तिथं आमदाराच्या बंगल्यासमोरून एक रस्ता आहे, कडगुण वरून एक यायला रस्ता आहे, खटावरून बी यायला रस्ता आहे. बर. तसे 2-3 दारपुडीवरून गावातनं पण यायला रस्ता आहे. 3-4 रस्ता आहेत. नक्कीच. मित्रांनो, आता आपण म्हणजे जे प्रत्येक वर्षी दारपुडीचं मैदान होतं खटाव दारपुड रोडला असायचं, आता बागायती क्षेत्र झाल्यामुळं इकडं माळरान आहे आणि माळरान असल्यामुळे आजूबाजूला काय बागायती क्षेत्र आहे परंतु लांब आहे. आजूबाजूला कसलीच अडचण नाही. आणि ड्रोनच्या व्हिडिओ आपण बघितलं असेल, 700 फूट पल्ला आहे, नॉर्मल रान उराड आहे. पुढच्या बाजूला थोडं उराडीच आहे. त्यामुळे जरी पुढं गाड्या गेल्या तरी कुठल्याही प्रकारे काय म्हणजे धोकादायक असं काय नाही. आणि ज्या काय तांत्रिक अडचणी असतील या ठिकाणी मी कमिटीला सांगितलं, त्या ठिकाणी ट्रॅक्टर वगैरे आहे, सगळं करून घेणार आहेत. पल्ला 700 फूट असणार आहे. आदतचे हिशोबा अंतर चांगले ठेवले. फाटी सुद्धा सुसज्ज फाटे आहे, 7 फाट्या आहेत. त्यामुळं लिमिटेड गाड्या असणार आहेत. बैलगाडी मालकांनंतर आपण लवकरात लवकर नोंद करा. आपली ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे? ऑनलाईन आज चालू झालेली आहे. बरं, नोंद करू शकता. गाडी बैलगाडी मालकांना विनंती आहे, आजच बैल मैदान दारपुडी या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झालेली आहे. आज दिनांक 8 मार्च 2026. 8, 9, 10 आणि 11 4 दिवस आहेत. 4 दिवसामध्ये बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर आदत बैल मैदान दारपुडी या मैदानाची ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा. आपली लाईव्ह लॉट 11 तारखेला रात्री जाहीर होणार का? 11 तारखेला संध्याकाळी होणार ऑनलाईन. नक्कीच.
मित्रांनो, यात्रेचं मैदान आहे. गाडी कमी आली काय जास्त आली काय, मैदान 100% होत असतात, कॅन्सल होत नाहीत मैदान. त्यामुळे ऑनलाईन बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद करून घ्या. 11 तारखेला संध्याकाळी या ठिकाणी आपला चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या युट्यूब चॅनलवरती दारपुडे आदत बैल मैदानाचे लाईव्ह लॉट काढले जाणार आहेत. फक्त आपण वेळेत नोंद करा आणि यात्रा कमिटीला सहकार्य करायचे. मित्रांनो, आपल्यासोबत तुमचं नाव सांगा. वैभव जगताप. वैभव जगताप आहेत आपल्याकडून. वैभवकडून जाणून वैभव, पहिल्यांदा काय फाटीबद्दल काय सांगशील? फाटी सुसज्ज फाटी आहे. हा, फाटीचा पल्ला बी बघून घ्या. पल्ला आता आपल्याला 2चे व्हिडिओ दिसलेला आहे. 700 आणि आदत साठी एक नंबर रान आहे. बर, आजूबाजूला काय अडचण? आजूबाजूला काय अडचण नाही, सगळं माळ रान आहे. त्यामुळे पळायला काहीच अडचण नाही, कुठं धोक्याचा विषयच नाही. तर मैदान कसं होणार? मैदान रितसरच होणार. ओळख वशिला गावची गाडी. अजिबात तसलं काय चालणार नाही. बरं, बैलगाडी मालकांना ऑनलाईन नोंदी संदर्भात काय सांगाल? ऑनलाईन नोंदणी लवकर करून घ्या, कारण बक्षीस हे रितसरच दिलं जातं. त्यामुळे 1 रुपया कमी दिला जाणार नाही. गाडी कमी जास्त आली तरी कमी जास्त आली तरी काय बक्षिसाचा काय प्रॉब्लेम नाही. नक्कीच. मित्रांनो, यात्रेचं मैदान आहे आणि यात्रा म्हणली की परंपरा, परंपरा म्हणली की गावचं नाव. कुस्ती असतील, बैलगाडी असेल किंवा सांस्कृतिक आपले दुसरे कार्यक्रम. त्यामुळे कुठल्याही प्रकारे यात्रेचं मैदान हे नावासाठी असतं प्रत्येक गावचं. त्यामुळे कुठल्याही गावाला असं वाटत नाही की आमच्या गावचं नाव खराब व्हावं. त्यामुळं गाडी तर 100 काय आली, 200 काय आली किंवा 300 400 आली, बक्षीस ती दिली जाणार आहेत. त्यामुळे काय कोणी मनात शंका बाळगू नका. फक्त माझी विनंती, लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थान सहकार्य करायचे. पण आता आपल्याला जायचं, आता बैलगाडी मालकांना रस्ते सांगा, कुठल्या कुठल्या मार्गे इथं फाटी येऊ शकतो आपण? इकडून पुशेगाववरून येणारासनी आमदारांच्या बंगल्यापासून रस्ता आहे. इकडून खटावमधून वडूस काय ते कडगुण मधून येणारासनी कडगुण फाट्यावरून रस्ता आहे. बर, तिकडून दारपुडीतनं पण रस्ता आहे. 3 बर. जाग्यावरून रस्ता आहे. मित्रांनो, खाटाव मार्गे म्हणजे पुशेगावरून खाटाव मार्गे जरी आला तुम्ही किंवा वडूजकडून, तर महेश शिंदे, आमदार महेश दादा शिंदे यांचा बंगला जो आहे पेट्रोल पंपाच्या त्या रोडनं सरळ आला की उजव्या हाताला तुम्हाला इथं माळात फाटी दिसेल. इकडून कडगुणवरून रोड आहे, दारपुडी गावात रोड आहे, म्हणजे निडळवरून दारपुडी, दारपुडीतनं सुद्धा रोड आहे. इकडून कडगुण मार्गाला कडगुण मार्गे रोड आहे. आणि कोणाला काय अडचण आली तर बॅनरवरती नंबर आहेत, फोन करा, ते आपल्या लोकेशन या ठिकाणी दिलं जाईल. फक्त माझी आता सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे, येत्या 12 तारखेला भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे कालिका माता यात्रेनिमित्त. तर या यात्रेच्या मैदानाची ऑनलाईन नोंद आज दिनांक 8 मार्च आहे. 8, 9, 10 आणि 11 4 दिवस आहेत. येत्या 4 दिवसामध्ये आदत बैल जे या ठिकाणी येणार आहेत 12 तारखेला बैलगाडी मालक, त्यांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा. 11 तारखेला संध्याकाळी 8:30-9 वाजेपर्यंत आपल्या चॅनलवरती या मैदानाचे लाईव्ह लॉट काढले जातील. पुन्हा एकदा सांगतो, लवकरात लवकर नोंद करा आणि यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा. एवढं बोलताना नमतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं सांग.